तर पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरीमध्ये खेळणारा सिकंदर शेख हा आता हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करतोय आणि त्याचे हिंगोली जिल्ह्यासाठी खेळण्याचं स्वप्न हे 14 वर्षांपासूनचं होतं. अखेर हे स्वप्न आता पूर्ण होतंय आणि दुसऱ्यांदा ही सिकंदर शेख हा महाराष्ट्राचाच केसरी होणार असा विश्वास हिंगोलीच्या विशाल व्यायाम शाळेतील मल्लांनी व्यक्त केला. पुणे या ठिकाणी आज महाराष्ट्र केसरीचा जे आहे तर फायनल आहे आणि या महाराष्ट्र केसरीमध्ये सिकंदर शेख जो आहे तर हा हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करत आहे. आपण विशाल व्यायाम शाळेमध्ये आहोत आणि या व्यायाम शाळेमध्ये एक खरं तर सिकंदर शेख यांनी जे काही हिंगोलीचं नेतृत्व केल्यामध्ये आनंद ओसळत आहे. हे संपूर्ण मल आहेत आणि आमच्या जिल्ह्याचं नाव तब्बल 14 वर्षानंतर घेतलं जात आहे याचा आनंद हा या मलांच्या चेहऱ्यावर प्रत्येक चेहऱ्यावर दिसत आहे. आणि हे जे गुरु आहेत भरत पैलवान आहेत आणि त्यांचा नेमकं हे आनंद काय झाला, कारण एखाद्या मल्ल हिंगोली जिल्ह्याचं नाव घेत आहे तर त्यांना नेमका आनंद काय झाला मला सांगा. आज महाराष्ट्र केसरी आहे आणि आज फायनल असणार आहे आणि आपला सिकंदर शेख जो आहे तर हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करतोय. काय आनंद वाटतो तुम्हाला? आज हिंगोली जिल्ह्याचं नाव इतकं झालेलं आहे की आज 14 वर्षापासून कोणीच नाही इतकं केलेलं आहे. त्यानं 2-4 कुस्त्या असे इतक्या जोरानं कुस्ती काढलेली आहे तर ते महाराष्ट्र केसरी बी होऊ शकते. झालं समजा हिंगोली जिल्ह्यातून प्रथमच महाराष्ट्र केसरी बनण्याकरिता सिकंदर शेख पोहोचलेले आहे. त्यापर्यंत आम्हाला विश्वास आहे की तो महाराष्ट्र केसरी बनणारच. यापूर्वी तो एकदा झालेला आहे आणि डबल महाराष्ट्र केसरी बनणार याची आम्हाला खात्री आहे, विश्वास आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हावासियांना याचा आनंद आहे. फार आम्हाला चांगलं वाटतंय. सर्व तालमीतर्फे आम्ही बजरंगबलीपाशी त्याची मनोभावे प्रार्थना करत आहे की डबल महाराष्ट्र केसरी बनावे, जेणे की हिंगोली जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये प्रथमच नाव येईल की महाराष्ट्र किताबाची गदा जिल्ह्याला मिळालेली आहे. आनंद तर खूपच आहे आम्हाला आणि सर्व मुलांना बी खूप आनंद आहे आणि आम्हाला विश्वास आहे की सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी होईल असं. काय वाटतं आपल्याला? कोण? आम्हाला वाटतं की आनंदच आहे की आमच्या शाळा कोण खेळलेला आहे सिकंदर शेख इथं राहिलेला आहे. आम्हाला तर आनंद होणार की महाराष्ट्र केसरी व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि ते होणारच. त्यानं चांगल्या कुस्त्या केल्या टॉपच्या. संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली.